साजूक तुपातली पालकाची चविष्ट अशी भाजी नक्की ट्राय करा. हॅलो एव्हरीवन, मी वर्क टू किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करीत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पौष्टिक साजूक तुपातली पालकाची भाजी कशी बनवायची. यासाठी सर्वप्रथम पालक आधी निवडून घ्या. त्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये 2 कप पाणी टाका. त्याच्यानंतर पालक त्यामध्ये टाका आणि पालक 10 ते 15 मिनटं उकळू द्या. जेव्हा आपण पालक उकळतो त्यामध्ये महत्त्वाचे पोषक घटक असतात. त्यामुळे ते पाणी न फेकता आपण ते पाणी पोळ्यांसाठी वापरू शकतो. जेव्हा आपण कणिक मळतो तेव्हा ते पाणी यूज करून आपण पोळ्यासुद्धा करू शकतो, जेणेकरून आपल्याला महत्त्वाचे पोषक घटक मिळतील. जोपर्यंत पालक उकळतोय तोपर्यंत आपण इकडे भाजीची तयारी करून या. त्यासाठी 1 टोमॅटो, 1 कांदा आणि लसूण ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. टोमॅटो, कांदा आणि लसूण बारीक कट करून घ्या. लसूण थोडा जास्त घ्या, कारण आपली भाजीचा स्पेशालिटी आहे की ही लसूणी पालक आहे. लसूण खलबत्त्यामध्ये कुटा आणि सोबतच बारीक बारीक चॉपसुद्धा करा. आता 10 ते 15 मिनटं झाले आहेत. आपला पालक छान उकळला आहे. त्याचा रंग बदलला आहे. रंग बदलला म्हणजे पालक छान उकळला आहे. तो शिजून व्यवस्थित झाला आहे. आता शिजवलेला पालक तो आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यावा आणि त्याची पेस्ट करून घ्यायची. पेस्ट एकदम बारीक आली पाहिजे, जेणेकरून तो खाण्यामध्ये दातात अडकला नाही पाहिजे. आता कढईमध्ये थोडं आपल्या आवश्यकतेनुसार तेल टाका, जसं तुम्हाला आवश्यक आहे त्यानुसार. त्यामध्ये आधी कांदा टाका. जेव्हा आपण कांदा परतत असेल तेव्हा त्यामध्ये थोडंसं मीठ टाका, जेणेकरून कांदा लवकर परतेल. मिठामुळे कांदा फास्ट परततो. थोडा कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि अद्रक टाका. लसूण आणि अद्रक झाल्यानंतर त्यामध्ये थोडा टोमॅटो टाका. या सगळ्या भाज्या शिजवून घ्या 1 ते 2 मिनिट. 1 ते 2 मिनिट झाल्यानंतर जो पालकाची आपण पेस्ट घेतली आहे ती पेस्ट कढईमध्ये टाका आणि पालकाला चांगलं परतवून घ्या. साधारणतः 2 ते 3 मिनटं पालक हा पूर्णपणे परतला हवा आणि त्याला चांगलं शिजू द्या, जेणेकरून त्याला टेस्ट आणखीन छान येईल. आणि ही प्रोसेस करत असताना सायमल्टेनियसली आपण त्यामध्ये मसाले ॲड करा, जसे की लाल तिखट, किचन किंग, थोडीशी हळदी. जे मसाले आपल्याला आवडतात ते आपण सगळे मसाले टाकू शकतो. आता 5 ते 10 मिनिट झालं आहे. आता आपला पालक मंद आचेवर आणखीन 5 मिनिटं शिजू द्या. इकडे पालक शिजेपर्यंत आपण तुपाची फोडणी द्यायची तयारी करूयात. जो लसूण आपण सोलला होता त्या लसूणला आपण बारीक बारीक कट करूयात, चॉप करूयात, जेणेकरून तो आपल्याला तुपामध्ये फोडणी देताना उपयोग होईल. साधारण 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घ्या. तूप हे तुमच्या आवडीनुसार घ्या आणि हे ऑप्शनल आहे, पण तुपाने छान चव येते आणि हे पौष्टिकही आहे, म्हणून मी सजेस्ट करेन की तुम्ही तूप घ्या. तुपाची फोडणी करा. 1 चमचा तूप हा आपल्या फ्राय करण्याच्या पॅनमध्ये टाका आणि तो गॅसवर एक साधारण 50 ते 60 सेकंद मंद आचेवर असू द्या. त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक केलेला लसूण जो आपण चॉप केला आहे तो त्यामध्ये ॲड करा आणि वेट करा एक 10 ते 20 सेकंद. त्याच्यानंतर तो लसूण थोडा लालसर होईल. त्यानंतर लसूणचा थोडा कलर चेंज होईल, तो थोडा लाल होईल आणि गॅस बंद करा. पण लक्ष असू द्या, लसूण हा जास्त करपला नाही पाहिजे, कारण जर तो खूप जास्त करपला तर त्याची चव ही बदलेल. जी कढईमध्ये आपली पालकाची भाजी शिजत होती त्या पालकाची भाजीमध्ये आता आपण हे लसूण आणि तूप ज्यामध्ये आपण लसणाला फोडणी दिली आहे ते पॅन त्या कढईमध्ये ओता.
कढईमध्ये ओतल्यानंतर एक 1 ते 2 सेकंदानंतर पूर्ण भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्या, जेणेकरून तूप हे सगळ्या भाजीमध्ये मिक्स होईल. त्यानंतर आपण आपल्या आवश्यकतेनुसार भाजी ही मंद आचेवर 5 मिनटं शिजवून देऊ. अशा प्रकारे आपली तुपातली लसुणी पालक ही भाजी रेडी झाली आहे. तुम्ही ही खाऊ शकता. मी पुढे शेवटी एक फोटोही दाखवला आहे. माझी भाजी कशी असणार आहे ते तुम्ही यूज करू शकता. तुम्ही पाहू शकता आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू एव्हरीवन.